देशासाठी ज्यांनी सर्वस्व अर्पण केलं आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे ज्यांनी सांगितलं, त्यांची वास्तू ही शासनाने जिवंत केलेली आहे. रत्नागिरी हे महाराष्ट्राच्या कोकण विभागातील एक सुंदर आणि ऐतिहासिक शहर. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महान नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म याच शहरात झाला. 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीतील टिळकाईमध्ये असलेल्या या घरात त्यांचा जन्म झाला. कोकणी पद्धतीची 2 मजली ही वास्तू पुरातत्व विभागामार्फत राष्ट्रीय स्मारक व संग्रहालय म्हणून जतन करण्यात आली. मूळतः हे घर गोरे कुटुंबियांचं. टिळक येथे भाडेकरू म्हणून राहत होते. वयाच्या 10व्या वर्षापर्यंत टिळक या जन्मस्थानी राहिले. टिळकांचे मूळ गाव कोकणातील चिखली. वडिलांच्या नोकरीमुळे ते रत्नागिरीत राहत असत. त्यांचे प्रारंभिक बालपण याच घरात गेले. या वाड्यात लोकमान्य टिळकांची जन्मखोली, त्यांच्या वापरातल्या जुन्या वस्तू, त्यांचे दुर्मिळ फोटो, कागदपत्रे आणि ऐतिहासिक माहिती पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या घराशेजारीच वाचनालय देखील आहे. इथे हे जोशी काका भेटले. त्यांनी त्यांच्या बालपणी या घरात घालवलेले क्षण सांगितले. बघा ते काय म्हणतात. या ठिकाणी माझा तव 71 आहे. 10 वर्षाचा असताना इथे शाळेमध्ये 2 वर्ष 3 वर्ष या टिळकांच्या घरामध्ये बसून आम्ही अनेक मुलांनी अभ्यास केलेला आहे. लगोरी हे सगळे आम्ही ते खेळ खेळलेलो. लहानपणापासून ही वास्तू माहिती आहे. ते गोऱ्यांचं मूळ घर गोऱ्यांचं आहे. भाडेकरू टिळक होते. टिळकांचा जन्म या ठिकाणी झाला 1856. त्यामुळे इतके वर्ष. आणि माझा जन्म 1956 आहे. 100 वर्षानंतर सुद्धा टिळकांचं स्मरण आहे. म्हणजे इतके जागेवरल्या देशभक्ती त्यांच्यामध्ये होती. सर्वांनी पाहावं. या ठिकाणी छत्रपती अर्थाने गेल्यानंतर जी पहिली खोली दिसते ती टिळकांची त्या ठिकाणी जन्म झाला. मागच्या बाजूला सुईणीची खोली होती. तिथे सगळे तपेले वगैरे ठेवलेलं आहे. इथे पोचायचं कसं ते सांगते. रत्नागिरी बस स्थानकापासून चालत 10 ते 15 मिनिटात इथे पोचू शकता. रिक्षाचा पर्याय देखील आहे. स्मारकाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 पर्यंत आहे. या घराचा परिसर फार मोठा आणि महत्त्वाचं म्हणजे फार स्वच्छ आहे. याचं भान राहू द्या. नियमांचं पालन करा आणि कधी रत्नागिरीत आलात तर या ऐतिहासिक वास्तूला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.